सगळे माझ्यावर तुटून पडत आहेत, ब्ला 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 ब्ला. त्या सगळ्यांची उत्तरे एकदा दिली पाहिजेत. मुद्दा क्रमांक 1, जेव्हा केसरकर असं म्हणतात की माझ्या विरोधात कट कारस्थान आहे, तेव्हा मला हा गंभीर आरोप वाटत नाही. मला हे अत्यंत बालिश आणि हास्यास्पद वाटतं. एक. दुसरं असं, केसरकर म्हणतात की 39 लोक गेले, मला एकट्यालाच का टार्गेट करताय. याचा अर्थ केसरकर हे स्वतः मान्य करतात की होय, मी खरातशी संपर्कात होतो, हे ते स्वतःच मान्य करतात. मुद्दा क्रमांक 3, जेव्हा केसरकर असं म्हणत आहेत की माझ्या विरोधात एक कारस्थान करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण मी शिंदेंचा विश्वासपात्र आहे. केसरकर, खरं तर मला याच्यावर जायचं नाहीये कारण मला मुद्दा अजिबात डायव्हर्ट करायचा नाही. पण तुम्ही जर खरंच विश्वासपात्र असतात तर तुम्ही आता मंत्रिमंडळात राहिला असतात. तुमचा जर परफॉर्मन्स चांगला असता तर तुम्ही मंत्रिमंडळात राहिला असतात. ज्या अर्थी तुम्हाला मंत्रिमंडळातनं डिच केलेलं आहे त्या अर्थी तुम्ही किती विश्वासपात्र आहात किंवा तुमच्या कार्याचा आलेख किती वाखाणण्यासारखा आहे हे माझ्यापेक्षा अधिक श्री एकनाथ शिंदे यांना जास्त माहीत आहे. आता पुन्हा मुद्द्यावर, केसरकर असं म्हणत आहेत की मी तिकडे गेलो पण माझ्या कार्यालयात कुणी आलं नाही. मी कधी म्हटलं तुमच्या कार्यालयात कुणी आलं. केसरकर म्हणतात माझी चौकशी का करायची नाही, तर मग मी सगळ्यांचा भांडाफोड करेन. मी या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर, सगळ्या चॅनल्सच्या समोर मी अपील करते, आवाहन करते की केसरकर एकदा भांड फोडाच एकदा भांड. ही जी कोणी 39 नावं आहेत ना, ती 39 नावं येऊ देत. जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत. जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत. जे कोणी ब्युरोक्रेट्स आहेत त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत. आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता. केसरकर म्हणतील मला का बरं टार्गेट करताय, तर मी टार्गेट करत नाहीये. मी काल काही फोटोज दाखवले होते आणि ते फोटो दाखवताना मी असं म्हटलं होतं की हा MIDCच्या गेस्ट हाऊसवरचा फोटो आहे जो मी परवा दिवशी पण दाखवला होता. या फोटोला आता मला माहित नाही की तुम्हाला किती इथे झूम करता येईल. मी याला एक सर्कल केलेला आहे आणि हा माणूस जर नीट बघितला आपण, पिवळा शर्ट घातलेला, चष्मा असलेला हा माणूस आहे. हा माणूस प्रत्येक फोटोमध्ये दिसतो. केसरकर म्हणतात की मला का तुम्ही टार्गेट करताय. हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय याचं उत्तर केसरकरांनी दिलं पाहिजे. हा माणूस एका ठिकाणी नाही, एक महत्वाची मीटिंग चालू होती जी MIDC मध्येच होती. या मीटिंग मध्ये पण हा माणूस इथे दिसतोय, हा मीटिंग मध्ये दिसतोय. एवढंच नाही, मी जो चाकणकरांचा सगळ्यात आधी पहिला व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये चाकणकर खरातची पाद्यपूजा करत होत्या, तेव्हा खरातची पाद्यपूजा चालू असताना खरातच्या बाजूला बसलेला जो माणूस आहे तो हाच माणूस आहे. हा माणूस कोण आहे, हा का सारखा दिसतो, हा माणूस चाकणकरचा का सत्कार करतोय, कशासाठी करतोय. चाकणकरांचे फक्त शिवनिका ट्रस्टशी संबंध होते. मग चाकणकर MIDCतल्या स्टाईस असोसिएशनचा प्रमुख, याचं नाव आहे मनकर्ण एकनाथ आवारे. नामकर्ण. मी पुन्हा एकदा ते नाव सांगते, याचं नाव आहे नामकर्ण एकनाथ आवारे. कोण आहे हा नामकर्ण एकनाथ आवारे. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार हा जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे. जगदंब